आपल्याला फक्त एकच माहित असतं, मी खूप तापलोय आणि मला थंड व्हायचंय. तुम्ही काय पिता माहितीये? मला सांगा, 10 रुपयाला आमरस येतो, कधी ऐकलंय तुम्ही? तुमच्या घरी पेटी येते 10 रुपयात? नाही. मग तो आमरसाचा रस घालतो, तो आमरस खरा असतो का? गड्यानं विष घेताय रे, नका रे असं करू. लक्षात घ्या, या सगळ्या माध्यमातून आपल्यावर जिहाद चालू आहे. तुम्हाला माहित असणारी नावं फक्त लव जिहाद, लँड जिहाद, ट्रेड जिहाद म्हणजे व्यापाराचं युद्ध आहे. तुमच्याकडे सेवा जिहाद सुद्धा आलाय. तुम्ही 12 बलू ते 18 आलू व्यवसाय कुठे शिल्लक राहिला तेवढा सांगा मला. आपल्यातला सुताराचा मुलगा सुतार व्हायला तयार नाही आज. कुंभाराचा मुलगा कुंभार व्हायला तयार नाही आहे. तुम्हालाही माहीत असेल की घरात तुमच्या येणारी सुगडी काय, बैल काय, गणपती महाराज काय. अगदी आपण मळाचा गणपती म्हणून चिखलाचा गणपती बसवत होतो माहितीये, त्या मोठ्या मूर्तीबरोबर. आता तो सुद्धा प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा यायला लागलाय, छापात काढलेला. कारण कुंभार आता मातीनं हातातनं बनवत नाही. हे कुठे गेले व्यवसाय सगळे? आपण कल्पनाही करू शकत नाही. या माध्यमातून जिहाद सुरू आहे. तो तुमचा देव तरी मानत नाहीत, पण देवायचं विकायचं आलेलं साहित्य सगळं तुम्ही त्यांच्याकडून घेत असता. जर आमचा देव मान्य नाही तर तुम्ही साहित्य कसे काय विकता? आणि साहित्य विकून त्याच्यावर पोट कसे भरताय? तो पैसा कुठं वापरला जातो परत? आपण हे लक्षात घेत नाही. तुम्हाला देणारं चिकन, त्याच्यामध्ये देखील तुम्हाला नपुसकत्व यावं अशी औषधं सोडली गेलेली असतात. खूप मोठे षडयंत्र सुरू आहे. परवा काही आपल्या मुंड्यामध्ये सुद्धा घडलेले. तुम्ही बघा, त्या डॉक्टरला मारहाण झाली, परत त्याचे कपडे काढून घेतले. अगदी कराड जवळच्या मुंड्याचं उदाहरण आहे. अशा खूप माध्यमातून आपल्यावरती जिहाद सुरू आहे, पण आपल्या लक्षात येत नाही. लक्षात घ्या, ही सगळी षडयंत्र किमान मोहिमेत आल्यानंतर तरी दृष्टी विस्तारू द्या. अहो, तुम्हाला पटणार नाही, माझ्या गावचं उदाहरण सांगतो. गुरुवारच्या बाजारामध्ये एक गाडा येतो, त्याचं नाव आहे चांद सूरज. काय नाव आहे? चांद सूरज. भजी खायला तो पाव असतो, तो पाव त्या पिठात तळून परत ते काय म्हणतात त्याला, वडापाव, पॅटीस असलं जे करतो ना, तर त्याच्याकडे गर्दी उदंड असते. घरी लोक नेतात. गुरुवार बाजार म्हणजे 3 तास बाजारात नुसती पाहायलाही गर्दी नसते. तर त्यानं नाव काय ठेवलंय माहितीये? ज्यावेळी योगी आदित्यनाथांनी काढली की नाही कावड यात्रेचं, की त्या दुकानदाराचं नाव असलं पाहिजे, त्या दुकानदाराचा फोटो असला पाहिजे, त्या दुकानदाराच्या कर्मचाऱ्यांची नावं असली पाहिजेत. त्यावेळी त्यानं नाव काय केलं माहितीये? स्वामी समर्थ नाश्ता सेंटर. काय केलं? स्वामी समर्थ. आता काय करतात हे मला माहितीये ना, परंतु लक्षात घ्या, घेणाऱ्याला माहिती आहे का? ठाऊक आहे का? नाही. याच्यासाठी जिथं जाल तिथं चौकस बुद्धी असू द्या. त्याचे कान टोचलेत का? त्याच्या तिथे कुठे काही हिंदुत्वाचं चिन्ह दिसतंय का? कदाचित ते सुद्धा सगळं असेल. मी आता सांगितल्याप्रमाणे मुद्रा, राजमुद्रा हॉटेल, मी गेलो एकदा नाशिकला. जाताना गाडी मधलं जे मध्यंतर असतो, अल्पभार चहा पाण्याची वेळ, तिथे थांबली होती. आणि पाठीमागे सहज वळून बघितलं. मला जरा बरं वाटलं राजमुद्रा हॉटेल म्हटल्यानंतर. शिवाजी महाराजांचं राज्याभिषेकाचं मानचित्र बघितलं, आणखीन बरं वाटलं. पण सहज जरा मागं वळून बघायला जाताना लक्षात आलं की इथं उभा राहणाऱ्या सगळ्या गाड्या माशा अल्लाह लिहिलेल्या आहे. म्हणजे काय, हे हॉटेल कोणाचं असलं पाहिजे? लांड्याचं. बरोबर की चूक? कुठंतरी अशी चौकस बुद्धी हवी ना, नाहीतर मग काय होणार? आपण हे सगळं लक्षात घ्या. छोट्या छोट्या गोष्टींना धर्म